नमस्ते मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे पट्टी फिटिंगमध्ये इलेक्ट्रिशियन होल्डर कसं लावतात? नाही? तर चला मी सांगतो. सगळ्यात पहिलं तर जो आपण 25-8चा स्क्रू पट्टीच्या जॉईंटवर कसलेला आहे तो काढून घ्यायचा. तो काढून घेऊन तिथं स्क्वेअर बॉक्स त्या मापानं कटिंग करून घ्यायचा आणि 50-60चा स्क्रूमध्ये पिळून टाकायचा. स्क्रू असा कसायचा की ओढला तरी होल्डर नाही बाहेर निघला पाहिजे. नंतर जे शिल्लक वायर आहेत ते कट करून घ्यायचे. ते आपल्या काय कामाचे? मोकळा करता आपल्याला काय करायचं, घ्यायचं काढून. ते काढून घेतल्याच्या नंतर वायर छिलायचे जेवढे आपल्याला लागतील तेवढे. आणि मित्रांनो, वायर उगत दिलेत म्हणून कितीही नाही छिलायचे. वायर एवढे छिलायचे की जे होल्डरच्या टर्मिनलच्या अलीकडे नाही राहिलं पाहिजे आणि पलीकडे नाही गेलं पाहिजे. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की शॉर्ट सर्किट व्हायची भीती नाही राहत आणि लूज कनेक्शनही नाही राहत. नंतरचे स्क्वेअर बॉक्सच्या साईडचे स्क्रू आहेत, दोन्ही हाताने दोन काढून घ्यायचे, पटकन होऊन जाते. होल्डरचे दोन्ही स्क्रू ढिले करून घ्यायचे आणि आपण जे वायर छिललेत दोन साईडला दोन लावून द्यायचे. वायर असे चांगले कसून घ्यायचे, चांगले कसायचे आणि ओढून बघायचे की बाहेर नाही निघले पाहिजे. तर आपलं होल्डर बसायचं निघून हातात यायचं, असं व्हायला नको ना. होल्डरला आपल्या बल्बही लागला पाहिजे. घेतले नंतर जे स्क्रू काढलेत त्याची त्याला स्क्वेअर बॉक्सला वापस देऊन टाकायचे, टाकले लावून, संपलं. स्क्रू लावायचे, दोन्ही स्क्रू असे कसून घ्यायचे की बल्ब लावताना होल्डर नाही आलं पाहिजे. नाही तर आपण बल्ब लावतोय लगा लगा हलतंय, असं व्हायला नको ना. हां, पण त्यामुळे चांगले फिट करायचे, दोन्ही चांगले डबल हात मारून कसून घ्यायचे आणि नंतर त्याचे कपडे घालून टाकायचे त्याला. अहो म्हणजे कवर हो, झालं.